हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सो फायनली हॉस्पिटलला आलो आहे आम्ही आणि इथे कृषूचा जे काय गोंधळ चालला आहे, आज श्रेयाला ॲडमिट करून घेत आहे. पूर्ण प्रोसिजर वगैरे चाललेली आहे. आई स्वयंपाक वगैरे सगळं करून येणार, डबा वगैरे घेऊन मला इथे श्रेयाजवळ थांबायचं आहे. आणि कृषूचं काय चाललं आहे आधी तर तुम्हाला ते दाखवते. बघा. सो आज दिवसभरात काय काय होतं तर तुमच्यासोबत जसं जसं होईल तसं शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. सो आता ना आम्हाला ऍडमिशनची वगैरे प्रोसेस करायची आहे. नुकतंच वॉर्डमध्ये आलोय आणि आता इथे थांबायला सांगितलंय. कुठे आलो आपण? श्रेयाला कसं इंजेक्शन दिलं? कसं दिलं? आता मी ना इथे सर्व फॉर्म्स वगैरे समजून घेत आहे आणि इथे सह्या वगैरे माझ्या घेतात आहे. पेशंटसोबत मी आहे त्यामुळे मी ती सर्व फॉर्मॅलिटी पुढे पूर्ण करते. कधी आहे ऑपरेशन? उद्या. मग आज घरी जायला लागते काय? नाही. उद्या नाही यायला भेटत मला. उद्या नाही यायला भेटत मला. का बरं? तू सही केलेली आहे, तुला याच लागते. हो 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 हो. अरे हा घेऊन जा. कन्फर्म आहे उद्या? उद्या येतो ना मग तू सही दे. मस्तीखोर घर आहे का आपलं हे? घरी जाते का? घरी नाही जा. झोपते म्हणते. या दोघीचं बघ किती मस्त खेळणं सुरू आहे. तुम्हाला काही गमच नाही दोघीला हॉस्पिटलमध्ये असल्याचं आहे ना? नंतर प्रॉपर पेशंट होणार आहे. सो आता कॅन्टीनमध्ये जातो आहे. आता माझ्याकडे पैसे जरच ते माझ्या दुकानात ठेवलेले आहे. पैसे मी जवळ ठेवत नाही. आता कॅन्टीनमध्ये जाऊन येतो. तिला सलाईन वगैरे काही लावायच्या आत खायसाठी, कारण तिने काहीच खाल्लं नाही सकाळपासून. प्रिशूने नाही गं, प्रिशूने नाही, श्रेयाची गोष्ट करते आहे मी. सो चला आम्ही कॅन्टीनमध्ये जाऊन येतो. कॅन्टीन कुठे आहे? कॅन्टीन जा पटकन. हो आपण सोबतच घेऊ, आपल्याला रागवलं नाही पाहिजे. मी आता ट्रीटमेंट घ्यायसाठी आली आहे. कुठे आली आहे ते दाखवते. तर बघा डोकं, कारण माझं खूप डेंजर दुखत आहे. तर कॅन्टीनमधून वगैरे आलो. माझं डोकं अजिबात थांबत नाही, खूप जास्त तीव्र दुखतंय आता. त्याच्यामुळे मी इथे आलेली आहे. ते इथे माझ्यावर काहीतरी थेरपी करणार आहे आणि मग मी बाळकी पुढे सांगतेच. काय काय करत आहे तू? आता ना रिशू इथे एवढ्या मस्त्या करत आहे, एवढ्या मस्त्या करत आहे, खूप डेंजर मस्त्या करत आहे. आता जो तुम्ही आवाज ऐकताय ना, तो आवाज तिचाच आहे. पूर्ण वॉर्डमध्ये आम्हीच आहे फक्त. मी ते पंचकर्म नाही, ते असते काहीतरी प्रोसेस, ती एक करून आली. आणि माझं डोकं एवढं डेंजर दुखत होतं. आता माझं डोकं एवढं डेंजर दुखत आहे, एवढं डेंजर दुखत आहे की माझं डोकं थांबतच नाही आहे. आणि ही मुलगी त्यातल्या त्यात एवढ्या त्रास देत आहे, प्रिशू खूप जास्त त्रास देत आहे, इकडून तिकडे तिकडून इकडे. आणि आता आई येईल, आई आल्यानंतर मी घरी जाईल प्रिशूला वगैरे घेऊन. प्रिशू सकाळपासून झोपलेले नाही आहे. वाजलेत 4:45. हे बघा 4:45 वाजलेत, अजूनपर्यंत ही झोपली नाही. एवढी इकडे तिकडे फिरत आहे, एवढी इकडे तिकडे फिरत आहे खूप जास्त. हे पहा ही मुलगी, तो आमचा पेशंट तिथे आहे आणि ही मुलगी पहा.
अजिबात एका जागी राहत नाही आहे. प्रिशू प्रिशू आत्ता झोपली. पेशंट वाटतही नाही. प्रिशू आत्ता झोपली. एवढ्या वेळपर्यंत प्रयत्न केला तिला झोपवण्याचा, पण ती झोपत नव्हती. वाजलेत 6. सकाळी 6:30 वाजता उठलेली, आत्तापर्यंत चालली. हे बघा, आत्ता झोपली ती. आता मी आईला घ्यायला चालली, कारण आई आलेली आहे. गाडी घेऊन काय जात नाही, चालत चालतच जाते. जवळ खूप मोठं सामान असणार आहे, म्हणून मी तिला घ्यायला जाते. तशी ती तर बोलली की मी येते, पण मी जाते. त्या हॉस्पिटलच्या आजूबाजूचं वातावरण ना खरंच खूप जास्त छान आहे आणि त्यात थोडासा पाऊस, थोडंसं ऊन असं पडतं, त्यामुळे खरंच खूप जास्त छान वाटतं. आतलं तर खूप जास्त क्लीन आहे आणि बाहेरचं सुद्धा खूप छान वातावरण आहे. तर हे ना PR पोटे कॉलेज आहे. आता जे अमरावतीमध्ये किंवा अमृताच्या आजूबाजूला राहत असेल त्यांना माहिती असेल, इथली मेडिकल टेक्नॉलॉजी वगैरे खूप जास्त ॲडव्हान्स झाली आहे आणि इथे सर्व सर्जरी डिपार्टमेंट वगैरे सुद्धा खूप ॲडव्हान्स आहे आणि खूप म्हणजे सुशिक्षित आहे. त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की तिचं ऑपरेशन इथे करूयात. चला, आता आई आलेली आहे तर मी आतमध्ये वगैरे जाते आणि नंतर प्रिशू आणि मला घरी सुद्धा जायचं आहे. जवळ आहे ना? काय म्हटलं, तुला दूर वाटायला म्हटलं, म्हणून मी घ्यायला आली तुला. आईला घेऊन. सो मी आत्ताच घरी आली. घरी आल्यानंतर मला असं झालं होतं मी कधी चेंज करते आणि कधी नाही. मी चेंज केलं आणि बसलीच होती गादी टाकायसाठी, तर बाबाचा फोन आला की साईनगरमध्ये ये घ्यायला, म्हणजे त्यांना घ्यायला जायचं आहे. आणि मला पण नशेमध्ये इंजेक्शन घ्यायचं आहे, कारण मी ते एक नस्या की काहीतरी म्हणतात, ते पंचकर्ममधली ट्रीटमेंट असते एक, म्हणजे एक काय म्हणतात त्याला, आता ट्रीटमेंट नाही काहीतरी म्हणतात, मला लक्षात येत नाही आहे आता. ते नाकातून ड्रॉप टाकलं त्यांनी आणि त्याच्यानंतर मालिश वगैरे केली आणि त्याच्यानंतर मग माझं आधीच खूप दुखत होतं, नंतर मग माझं आणखी जास्त दुखायला लागलं. आता माझं डोकं एवढं भयानक दुखतं आहे की ते टॉलरन्स लिमिटच्या बाहेर आहे. तुम्ही माझे डोळे वगैरे बघू शकता, तर खूप भयानक त्रास होतो आहे. मी तिथून घरापर्यंत कशी आली ना, हे माझं मलाच माहिती. जवळपास 10-12 किलोमीटर असेल. सो 10-12 किलोमीटरवरून मी कशी आली आहे ना घरी, हे मला माहीत. त्यात प्रिशू पण माझ्यासोबत होती. प्रिशू व्यवस्थित बसलेली होती, मला तिला मी समोर बसून ठेवलेलं होतं. पण मला असं होत होतं की मी कधी घरी पोचते, कधी चेंज करते आणि कधी झोपते. आता उद्या सकाळीच जायचं आहे तिकडे, कारण उद्याला श्रेयाचं ऑपरेशन आहे. आता मी परत दवाखान्यामध्ये जाते आहे इंजेक्शन घेण्यासाठी. मला असं होतं आहे की काय यार, म्हणजे खूप जास्त वाढलेला आहे माझा त्रास. त्याच्यामुळेच मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं की प्लीज, जर मायग्रेन असेल ना किंवा कुठलीही हेडॅक जर असेल ना, तर प्लीज त्याला इग्नोर करू नका. तो नंतर आपल्या सहनशीलतेच्या खूप बाहेर जातो, सहन होतच नाही. मला आता अजिबातच सहन होत नाही आहे. आता चला जाते मी. बाबा निघालेले आहेत, मला त्यांना घ्यायलासुद्धा जायचं आहे आणि त्याच्यानंतर मग परत इंजेक्शन घ्यायचं आहे. ते तर बरं की ते डायरेक्ट नसेमध्ये इंजेक्शन देतात, त्याच्यामुळे मग आराम पडतो 1-2-3 तासात वगैरे असं काहीसं. बघते आता, जाते डॉक्टरकडे, इंजेक्शन वगैरे काय ते घेते आणि त्याच्यानंतर मग बाकी काय होतं ते तुमच्यासोबत पुढे शेअर करते. मी शेअर करण्याच्या मनस्थितीत तर नाही आहे, पण तरीसुद्धा बघूया कसं काय होतं ते शेअर करतेच. आले दवाखान्यात. इंजेक्शन मला इंजेक्शन द्यायचं का? नाही, पकडा नाही लागत, तसंच द्यावं लागतं. तू सांगशील का तर सरांना आईला इंजेक्शन नाही देऊ म्हणून? काय सांगशील आईला इंजेक्शन नको? काय म्हणशील? आईला इंजेक्शन नको. सो आम्ही घरी आलो आणि मला डॉक्टरने पेनकिलर दिलं, इंजेक्शन, आणि ते दिल्यानंतर मला बरं वाटायला लागलं जरा. म्हणजे आत्ता आल्यानंतर मी आधी तर 1 तास आराम केला, कारण
प्रिशूसाठी वरण भात वगैरे करायचं होतं. तसं मी हॉस्पिटलमध्ये जेव्हा आई आली ना तेव्हा आई आमचा टिफिन घेऊन आली होती, तर मग तेव्हाच तिला जीव वगैरे घातलं होतं. पण म्हटलं आता थोडंसं वरण भात करते तिच्यासाठी, इन केस तिला रात्री भूक वगैरे लागली तर त्यासाठी. आणि माझ्यासाठी थोडंसं उपमा करते. तसं डोकं तर खूप दुखतं आहे, मला काहीच खायची इच्छा नाही, पण डॉक्टर बोलले की तुला इंजेक्शन भारी दिलं आहे, जर तू काही खाशील नाही तर आणखी परत त्यानेसुद्धा डोकेदुखी नको व्हायला की पोटात काही नाही. कारण हॉस्पिटलमध्ये पण मी कमी जेवली, माझं डोकं भयानक दुखत होतं त्याच्यामुळे. आता प्रिशूला तिचं फेवरेट गाणं लावून दिलं, तिला एवढ्यात हे गाणं खूप जास्त आवडायला लागलं. पसारासुद्धा खूप पडला आहे, कारण काय झालं आहे, श्रेयाचं मोठं ऑपरेशन झालं होतं याच्या आधी काही वर्षापूर्वी. सो त्याचे रिपोर्ट्स मागितले आहेत डॉक्टरनी, कारण ते मोठं ऑपरेशन होतं. त्याच्यामुळे डॉक्टरचं म्हणणं होतं की ते रिपोर्ट्स बघेपर्यंत, म्हणजे जे फिजिशियन असतात, फिटनेसचे जे डॉक्टर असतात, त्यांचं म्हणणं होतं की ते रिपोर्ट्स बघेपर्यंत आम्ही काहीच नाही सांगू शकत किंवा आम्ही म्हणू नाही शकत की परमिशन नाही देऊ शकत की हिचं ऑपरेशन करा. त्याच्यामुळे मग ते फाईल शोधण्याच्या नादात एवढ्या सगळ्या फाईल्स कळावं लागल्या घरातल्या, आणि ते रिपोर्ट्स काही दिसले नाही. त्याच्यामुळे मग सगळा पसारा झाला आहे. मला हा पसारासुद्धा आवरायचा आहे. शिवाय खायला जे बनवायचं सांगितलं आधी ते करायचं आहे, तर आधी ते करते. थोडंसं डोकं कमी आलं आहे माझं. सो आता बाकी काय होते ते तुमच्यासोबत पुढे शेअर करतेच. हिला टी व्ही लावून दिलेली आहे मी, मोबाईलपेक्षा तरी टी व्ही बेटर आहे त्याच्यासाठी. सो असं सर्व आहे. तर चला बाकी काय होतं ते पुढे शेअर करतेच, तर व्हिडिओला असंच करेक्ट झाला. सो फायनली मी माझ्यासाठी उपमा केला. आता मला ना आसटच पाहिजे होता आणि तिखट पाहिजे होता, कारण तोंडाला चव नव्हती अजिबात, त्याच्यामुळे मी एवढा आसट केलेला आहे. पण छान झाला असेल. आणि ना श्रेयाची एक फाईल शोधण्याच्या नादात पसारा बघा, पलंगाच्या खाली सर्व फाईलच फाईल आहे. ती सुटकेस पण डॉक्युमेंट्सचीच आहे, सगळं जेवढं दिसतंय ना ते सगळं डॉक्युमेंट्स आहे. आणि आई कपडे वगैरे सगळं तशीच ठेवून आली होती घाईघाईत, त्याच्यामुळे आता हे सुद्धा मला आवरायचं आहे. या मुलीनी पाणीपुरीवाल्या काकाला आवाज देऊन पाणीपुरी मागितली. प्रिशू बॅड मॅनर्स आहे ना, असं करत असते का? सांडवायचं नाही. आता काय खाते तू? शेव. मला इंजेक्शन कसं दिलं दवाखान्यात? कसं इंजेक्शन दिलं मला? असं दिलं ना, असं दिलं मला इंजेक्शन. मग तू त्यांना नको नको सांगितलं का? बरं खा, तू खा. सो केला माझ्यासाठी मी उपमा, आणि मला असंच आवडतो, सो असंच केला. आता तो मी खात आहे. आणि प्रिशू पाणीपुरीवाल्या काका दारातून जाताना आई शेव आणि ती सर्वांची एवढी लाडाची आहे ना की ते तिला तसेच प्रत्येक वेळी शेव देऊन देतात. पण असं बरं नाही, ते लोक किती मेहनत करतात. ही मुलगी शेव आणि माझ्याकडे नेमकं ना सुटे पैसेसुद्धा नव्हते, त्याच्यामुळे मग मी पण त्या काकाला पैसे देऊ शकले नाही. सो आता तिचं शेव खायचं चाललेलं आहे. तिला जेवते का म्हटलं तर अजिबात नाही म्हणते, आणि तिने नाही म्हटलं की आपण किती जबरदस्तीचा प्रयत्न करा ना, ती नाही जेवत. कारण आम्ही खूप लेट निघालो हॉस्पिटलमधून, मला वाटते 6ला तर आम्ही हॉस्पिटलमध्येच होतो. आई आल्यानंतर काय ते अर्धा तास वगैरे थांबलो आणि नंतर लगेच निघालो. आणि असं आहे. असो आता मी मस्त उपमा खाते. प्रिशूसाठी वरण भात केलं मी, आणि आता तिने जर मागितलं असतं तिला देईल, नाही तर मग सकाळी खाऊ घालेल. असं तशी ती रात्रीला मागते कधी कधी, म्हणजे 12-1ला म्हणा, 1-2ला कधीही जेव्हा वाटेल तेव्हा, म्हणून थोडासा केला तिच्यासाठी. आणि त्यातलाच भात वगैरे काय ते बाबाही खाईल, कारण सकाळपासून त्यांनी काहीच खाल्लेलं नाही आहे. असं सर्व आहे. सो झालं, मला डॉक्टरांनी जास्तीत जास्त आराम करायला सांगितला, आणि ना मला व्हिटॅमिन B12चे इंजेक्शन सुरू करायला सांगितले डॉक्टरने. 1 दिवसाआड असं 5 दिवस. ते बोलले की त्यांनी बऱ्यापैकी जे नसीमध्ये गेलेलं आहे ना तुझं डोकेदुखीचं, ते बऱ्यापैकी कमी होईल, कारण तुम्ही नॉनव्हेज खात नाही, आणि जे नॉनव्हेज खात नाही त्यांना व्हिटॅमिन B12 कुठूनच मिळत नाही. सो त्याच्यामुळे मग ते घ्यायला सांगितलं. सो म्हटलं मी ठीक आहे ते घेते, तो कोर्स करेल लवकरच. काय बेटू? हो खा. तर चला आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. उद्याला श्रेयाचं ऑपरेशन आहे, सो बघूया आता उद्याचं कसं काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करेलच. तर व्हिडिओला असंच कनेक्ट करा. तिचं हे होतं की दीदी तू येच नक्की, सो मी जाईलच उद्या. तर बाकी काय होतं आहे ते नेक्स्ट व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करतेच. आजचा हा व्लॉग जसाही शूट केला तसा केला, तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.